नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. आधीला पोलिसांनी पकडले? काही कळलं नाही अजून. बाबांच्या समोर त्याला घेऊन गेले. पोचला होतात का तुम्ही अभिमान सरंजामीपर्यंत? हो. मिस्टर शास्त्री, तुमचं प्रत्येक होकारार्थी उत्तर तुम्हाला किती प्रॉब्लेम्समध्ये टाकू शकेल याची कल्पना नाही आहे तुम्हाला. पण सुलेखानी आणखीन काही सिद्ध करण्या अगोदरच मला हे सिद्ध करायचंय की आदिनाथचा ह्या प्रकरणाशी काही एक संबंध नाहीये. पण हे उघड सत्य आहे विक्रांत. मला सांगा, हा कट कोणी रचलाय? हा कट नाहीये मिस्टर शास्त्री, हा कटच आहे. भाई काय झालंय? बाबा काही बोलतच नाहीयेत. तू तरी सांग ना काय झालंय? काही नाही ग. काही नाही म्हणजे? चंदू, ए चंदू, अरे हे एवढे का संतापले? आदिने असं काय गुन्हा केलाय म्हणून त्याला पकडलंय? गुन्हा असा काहीच केलेला नाहीये का. पण गुन्हा केला नाही मग का पकडलं का त्याला? चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. कसल्या? ते नाही ना सांगितलं. नाही सांगितलं म्हणजे? अरे तू असं हातचं राखून का बोलतोय? तू धडाधडा सांग मला, नीट सगळं सांग काय झालं ते. हे का चिडलेत का एवढे? नाही चिडलेले नाहीत. म्हणजे भाई सांग ना, कोणावर चिडलेत बाबा इतके? इन्स्पेक्टर विक्रांत भोसले. काय? तो परत आलाय? त्यांनी पकडले आदिला? हो. का? काय म्हणाला काय तो? काहीच बोलला नाही. आधीला का पकडलंय, कधी सोडणार, काहीच बोलला नाही. म्हणूनच बाबा चिडले. अरे पण याला काय अर्थ आहे? आणि तू होतास ना त्यांच्या बरोबर? तू काही विचारलं नाहीस? तुम्हाला काही उत्तर मिळाल्याशिवाय तुम्ही निघून आलात कसे परत? मी विचारलं त्याला, पण तो विक्रांत भोसलेने काय डूक धरलंय आपल्यावर देव जाणे. अरे काय मोगलाई लागून आली आहे? कुणाही सामान्य माणसाला पकडा आणि तुरुंगात टाका. आपण काहीच नाही करू शकत? हातावर हात धरून बसून राहायचं का आपण? आणि हे पहिल्यांदा नाही झालंय. मागच्या वेळेला भोगलंय ना आपण. ते काय नाही, मी आता गप्प नाही बसणार. आधीनी काय केलंय मला कळलं पाहिजे. तुम्हाला नसेल ना जमत, मी जाते पोलीस स्टेशनला. नाही हे बघ, तू शांत हो. मी जाऊन येईन ना पुन्हा तिकडे. मी येईन जाऊन. भाऊबीज नाही, रक्षाबंधन नाही, तुझा वाढदिवस नाही किंवा माझाही नाही. मग काम आहे. त्या पलीकडे जाऊन काही अपेक्षाही नाहीये. पण तुझं माझ्याकडे काय काम आहे? आणि मी काय करणार? सध्याच्या परिस्थितीत कोणी काही करू शकत असेल तर तूच आहेस ताई. मी? याआधी मला असा एक प्रश्न पडला होता. तेव्हा नेमकी तूच आलीस आणि सुलेखाला सोडावं लागलं मला. अच्छा अच्छा. प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, राईट? तुझं समज. पोलीस आहेस, कायद्याला घाबरतोस? आपला कायदा मराठी भाषेसारखा आहे. वळवा तसा वळतो.
भीती कायद्याची नाही, पळवाटांची. वाट सोडली नाही की सुटतच नाही. पळवाट न सोडणं, ती बंद करणं, हे आमचं मुख्य काम नाही. वकिलांचा व्यवसाय तो. कधी कधी आम्हाला त्या वाटा माहिती सुद्धा नसतात. वकील त्या वाटांचा वाटाडे असतो. कोणाचा फायदा होतो? गुन्हेगाराचा. तेच ह्यावेळी होऊ नये म्हणून मी तुझ्याकडे आलोय. सुलेखाला आत घेतलीस तर 7 दिवसांचा रिमांडही मिळवला असशील. चांगलंय. ही चांगली गोष्ट चांगलीच राहू दे आणि राहावी. म्हणून मी तिला सोडवू नये अशी अपेक्षा आहे तुझी, बरोबर? खूप मेहनतीने पकडले तिला ताई. यश मिळवणं सोपं असतं, ते टिकवणं कठीण असतं. म्हणून मी आलो तुझ्याकडे. टिकेल, कारण तसंही मी तिला ह्यावेळेला सोडवणार नाहीये. खोट्या सापळ्यातनं कोणालाही सोडवायला मला अजिबात इंटरेस्ट नाही. मी विक्रांतलाही ओळखते आणि इन्स्पेक्टर भोसल्यांनाही ओळखते. आणि तसंही तिला न सोडवण्यापाठीमागे अजून एक कारण आहे. नको त्या गोष्टी नको त्या वेळेला केल्या की काय होतं हे कळायला नको. म्हणजे जो प्रश्न घेऊन आला होतास त्याचं उत्तर मिळालं ना? मला आणखीन एक मदत हवी. एका माणसाला सोडवायचं आहे. सापळा खरा आहे का खोटा आहे माहित नाही. अडकलेला माणूस मात्र खरा आहे. नाव? आदिनाथ शास्त्री. सुलेखानी त्याचं नाव घेतलंय म्हणून त्याला अटक केली आहे. सोडवायचं कारण प्रिया शास्त्रीचा भाऊ आहे ना? ते कारण नाहीये. कारण नाही, मी माहिती विचारली आहे. भाऊ म्हणून मदत हवी आहे का इन्स्पेक्टर म्हणून? दोघांनाही म्हटलं तर मिळणार नाही. सोयीनुसार कामाला नात्यांनी जोडणारी माणसं मला आवडत नाहीत. एनिवे, सुलेखाला न सोडण्याची मदत मिळाली, खूप झालं माझ्यासाठी. तसंही ते माझं काम नाहीच आहे. ते काम तुझं आहे. माझं म्हणजे? मी काडीचीही मदत न करता तूच तिला सोडशील. मी? आणि हे कसं शक्य आहे? माहित नाही, पण हेच होणार आहे. भविष्यवाणी समज. तिचं सुदैव समज किंवा तुझं दुर्दैव, पण हेच होणार आहे. काळजी घे. ऑल द बेस्ट. ओम भूर्भुवस्वः ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि
धियो यो नः प्रचोदयात्. आजोबा, शुभ्रा, मनात असंख्य प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरं तुमच्याकडेच मिळतील याची खात्री होती मला. घरात बसून राहवलं नाही म्हणून निघून आले. चल आत चल बाळा. असे अंगणातच बोलणार आहोत का? ये आत ये. श्रीराम श्रीराम श्रीराम. बोल शुभ्रा, काय झालंय? तुम्हाला माहिती आजोबा मी इथे का आली आहे? पोलीस आदिनाथांना का घेऊन गेले? शुभ्रा, नाही ते अजून कळलेलं नाहीये. पोलिसांनी तर काही सांगितलं नाहीच आहे, पण मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. कसं आहे ना शुभ्रा, आजोबा, आदिनाथ तुमच्यापासून काहीच लपवून ठेवू शकत नाही. नेमकं काय घडलं हेच सांगण्यासाठी ते वाड्यावर आले होते ना? नाही त्या इथे येण्यापूर्वी त्यांचा चेहरा आणि इथे आल्यानंतर फोनवरचा त्यांचा आवाज सगळं सांगून गेला. अशी कुठली तरी गोष्ट आहे जी ते मला सांगू शकत नाही. शुभ्रा, अशी कुठली तरी गोष्ट आहे ज्या गोष्टीमुळे असं काहीतरी घडेल याची त्यांना कल्पना होती. म्हणूनच ते घरी थांबले नाही, वाड्यावर निघून आले. अशी कुठली गोष्ट आहे आजोबा? सांगा ना. क्षमा कर शुभ्रा, आतापर्यंत मी ही गोष्ट सांगितली नाही, पण गैरसमज करून घेऊ नकोस. सगळं सांगतो मी तुला. निर्दोषच आहेत ते. सत्य कधीच लपून राहत नसतं. कधी ना कधीतरी जगासमोर येतच. इथे प्रश्न फक्त ह्यांचा नाहीये, शास्त्री कुटुंबाच्या इभ्रतीचा आहे. त्यामुळे सत्य कधी लोकांसमोर येईल याची वाट न पाहता
मी स्वतः ते जगासमोर आणेन. पार्वती वहिनी, शुभ्रा, आजोबा, माझा आदिनाथांवर पूर्ण विश्वास आहे. त्यांना काहीही होणार नाही. कुणी काहीही केलं नाही तरी आदिनाथ निर्दोष आहेत हे मी सिद्ध करेन. श्रीराम श्रीराम. ओ पोलीस, सुलेखा कुठे आहे हो? कोण तुम्ही? नमस्ते, मी कुसुम वैशंपायन. हे बघा कुसुमबाई. बाई बाई कोणाला म्हणताय? कुसुम आत्या म्हणतात मला. बर, हे बघा कुसुम आत्या. आत्या? मी काय तुमची आत्या नाहीये, मी सुलेखाची आत्या आहे. तुम्हीच अटक केलीत ना तिला? तुम्हीच ना? हे बघा, आम्हाला जे योग्य वाटलं आणि कायद्याच्या चौकटीत बसलं ते आम्ही केलं. कायदा? कसला आलाय कायदा? गरीब बिचाऱ्या निरपराध मुलीला अटक करता तुम्ही? कसला आलाय कायदा तुमचा? बरं, तुमचं काय काम आहे? हे बघा, मी डबा आणलाय तिच्यासाठी. डबा खाण्यापिण्याची आबाळ करत असाल तुम्ही तिची, दुसरं काही नाही. हे बघा, तुम्ही तिला बाहेरचं काहीही देऊ शकत नाही. बाहेरचं? घरी केलेली पोळी भाजी आहे ती बाहेरच म्हणे. हे बघा, तुम्हाला शेवटचं सांगतो, तुमचं काहीही काम असो, तुम्हाला तिला भेटता येणार नाही. आपण हे बघा, आडकाठी केलं तर तुम्हाला याद टाकीन. कुसुमात्या, कोण आहे तुम्ही? साहेब, मी जरा बोलू का यांच्याशी? कुसुमात्या, तुम्ही या, बसा इथे. बसा. बसू का? या, बसा. बसा. कसं आहे, आमचे हे सावंत साहेब आहेत ते जरा चिडखोर आहेत. तुम्ही शांत बाबू पाहिजे. कसं बोलले मला ते? जाऊ दे, दुर्लक्ष कर. तुम्ही सुलेखाच्या कुसुमात्या आहात का? हो, मी तिच्यासाठी डबा आणलाय. डबा द्या ना मला, मी देतो तिला. तुम्ही द्याल? हो, खरंच द्याल? नक्की दे. किती समंजस आहात हो तुम्ही. समंजस काय? ओ, कोणी असलं तरी आम्हाला माणुसकीने वागावंच लागतं, नाही का? एक विचारू का? नाही, सुगंध खूप छान येतोय. कसली भाजी आहे? भाजी ना, भरली वांगी. हो, सुलेखाला आवडते ना भरली वांगी, म्हणून केली आहे. मी तिच्यासाठी
दुधी हलवा सुद्धा केलाय थोडासा. अरे वा, सुलेखाच्या सगळ्या आवडीनिवडी माहित आहेत का तुम्हाला? अहो म्हणजे काय, मला सगळ्या तिच्या आवडी निवडी माहिती आहेत. सगळ्या बारीक सारीक गोष्टी मलाच माहिती आहेत तिच्या. अरे वा, मी नक्की देईन हा डबा तिला. नक्की द्याल? खरंच दे. बरं येऊ मी? या. कुसुमात्या, तुमचं खूप प्रेम आहे का सुरेखावर? होय हो, लेकीसारखी आहे ती माझ्या. हो, पण खूप वाईट वाटतं हो मला तिच्याबद्दल. दुर्दैव 5वीला पूजलंय तिच्या. हो, त्या अभिमानला कोणीतरी मारलं. तुम्ही तिलाच अटक केली. साधी हो पोर, गरीब आहे बिचारी. हो, दिसतं चेहऱ्यावर. दिसतंय की नाही? हा मग खरंच दिसतं. खूपच साधी आहे बिचारी. तुमच्याबद्दल केवढं बोलते ती. काय सांगताय? काय 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 बोलते? हेच की कुसुमात्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझ्यावर कोणीही विश्वास ठेवला नव्हता. मी जेव्हा एकटी होते तेव्हा फक्त कुसुमात्याच माझ्यासोबत उभी होती. हे मला भेटता येईल का हो तिला? प्रॉब्लेम आहे. का हो? कडक आहेत सावंत साहेब. काही विचारलं ना तो ओरडतात अंगावर. गुपचूप काही नाही होणार का? गुपचूप. तुम्हाला बोलावं असं वाटतं तिच्याशी. हो ना, तिला सुद्धा खूप वाटतं. वाटतंय ना. मग माझ्याकडे एक आयडिया आहे. आयडिया? कसली कसली आयडिया? मी आहे ना, मी तुमचे सगळे निरोप तिच्यापर्यंत पोहोचवीन आणि तिचे तुमच्यापर्यंत. हो चालेल 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 चालेल. किती चांगले आहात हो तुम्ही. थँक्यू कुसुमात्या. ॲक्च्युली मी हे सगळं का करतोय माहिती आहे का तुम्हाला? तुमच्याकडे बघून मला माझ्या हत्याची आठवण झाली आणि आपलं ठरल्याप्रमाणे तुम्ही रोज डबा घेऊन या. खरंच किती चांगले आहात हो तुम्ही. कुसुमात्या, मी तुम्हाला आत्या म्हणतो की नाही? तुम्ही प्लीज मला हो जाऊ करू नका. फक्त विक्रांत म्हणा. विक्रांत, वा छान आहे ना. माणुसकी असणारे पोलीस नातीही जपतात हे आजच कळलं मला. बरं येऊ मी? येत आहे? हो. हे उद्या उपास नाहीये ना तुमचा? नाही नाही. मग मी तुमच्यासाठी उद्या डाळिंब्यांची उसळ आणू? अरे वा, मला खूप आवडते. आवडते ना? मग नक्की आणेन. हं? येते मी. बरं येते. सावकाश जा. हो उद्या नक्की आहे. हो, याच वेळी येईल. हं? बरं आले. साहेब काय आहे? सावंत, या बाई जर पुन्हा चौकीवर आल्या. मी पुन्हा नाही असं वागणार. नाही, आत्ता जसे वागलात तसेच वागा. समजलं सर. बरं डब्यात काय बघा, मला पण भूक लागली. ओके सर.
सुमात्या. आज गप्प बसले तर सगळं संपेल. आदिनाथ समोर सगळ्या गोष्टींचा शानिशा महागात पडू शकतो. कधी कधी वाटतं या विक्रांतला कायमचं गप्प करावं, पण तनिष्का आडवी येते. रंगीत तालीम करायला सांगतोय मला. आज जर गप्प बसलीस ना सुलेखा तर आपला अंक संपला म्हणून समज. आणि या दोघांनाही संपवलं तर सगळ्याच गोष्टीवर पडदा पडेल. येऊ दे, आज येऊच दे. डू और डाय, दोनच ऑप्शन्स. लवकर विचार कर सुलेखा, लवकर विचार कर. काहीतरी मार्ग सापडलाच पाहिजे.